नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला केकची रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा। आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात अगोदर आपण एक कटोरीमध्ये प्रीमिक्स घेतले आहे आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून ऑइल ॲड केले आहे। ते ऑइल आपल्याला पूर्णपणे मिक्स होईपर्यंत फेटत राहायचं आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणीसुद्धा ॲड करत राहायचं आहे। जोपर्यंत एक मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्युअसली फेटत राहायचं आहे। जोपर्यंत आपल्याला एक स्ट्रक्चर मिळत नाही, बघा अशा टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याला फेटत राहायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक टीन घ्यायचं आहे, त्यामध्ये एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरून थोडंसं ऑइल अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपण जे बेटर बनवलं आहे आणि ते मिक्सचर आपण त्या बाउलमध्ये टाकणार आहोत ते त्याला स्टिक होणार नाही। आणि मग ते आपल्याला एका कुकरमध्ये सेट करायचं आहे। ते आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी सेट करून ठेवायचं आहे आणि मग चाकूने चेक करायचं आहे। त्यानंतर मी एक बाउल घेतला आहे, ज्यामध्ये क्रीम घेतलं आणि ते व्हीप मशीनने व्हीप करून घेतलं आहे। छान व्हीप करून घ्यायचा आहे तो क्रीम, जोपर्यंत एक स्ट्रक्चर येत नाही। मग आपला जो बेटर आहे, जो आपण ठेवला होता कुकरमध्ये, तो तयार झाला। आपण त्याचे 3 भाग केले आणि त्यावर साखर पाणी आणि क्रीम लावून घेतला। तो क्रीम आपल्याला सतत लावायचा आहे जोपर्यंत आपला एक स्मूथ केक तयार होत नाही। पूर्ण एक्स्ट्रा क्रीम काढून टाकायची आहे। क्लीन आणि स्मूथ केक बनवायचा आहे। आणि बघू शकता असा फायनली आपला एक केक तयार झालेला आहे। बघा, हा माझा फर्स्ट केक आहे आणि माझा एक सेकंड केकसुद्धा आहे, जे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझे दोन्ही केक कसे जमले आहेत।